आमची शेतातली आसराची पूजा. आता आम्ही निघालो गावाकडे जातोय. पण आमच्या शेताचा रस्ता एकदम असा फुटफुट आहे मागच्या कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे. चला आता आम्ही घरी चालू पूजा करू. कृष्ण हरी मंडळी, चला तर आम्ही आज आमच्या घरच्या शेतात आलेलो आहेत. तर पायी आसराचं मंदिर आहे आणि पूजा करण्यासाठी 7 सवासणी सोबत आणलेले आहेत. आसराचं छोटंसं मंदिर आहे आणि त्याच्या आम्हाला दरवर्षी शिमगा पाडव्याच्या मध्ये सवासणी घालावं लागतात. तर आता पाडव्याच्या अगोदर पण जमतात या महिन्यामध्ये. तर चला आम्ही 7 सवासणी ऑटो रिक्षा घेऊन आलेलो आहेत. कारण आमचं शेत 3-3.5 किलोमीटर लांब आहे. तर पायी चलणं अवघड आहे म्हणून रिक्षा घेऊन आलेलो आहे. तर चला हे आता हे पूजेचं सामान प्रत्येकीला 7 जणीला प्रत्येकीला अशी पाणी घालून पूजा करावी लागते. खाली बसून घाला दरा घाला दुसरं कोणते सीमा थोडे चेहरे उघडे ठेवायचे. देवाचे तोंड उघडे ठेवले का? ताट्या, भात, हरभऱ्याची भाजी. सगळ्यांना लावायचं असतं थोडं थोडं. अरे देवा, हात पूर्ण नाही तिकडे लावा सगळ्या जणी. आपण मग इथे एकदा दिलत ना ते हे हा तिथे त्याला अडकवा द्या लाकडा. ठेव मसुबा. हा मसुबाचं ठाणं मसुबा तिकडं खाली आहे पण त्याच्या नावाने इथं पूजा करतो. पण राहू दे ना सगळ्याची पूजा करून. सगळ्या एक एक जण भरा बाई. तुमच्या नंतर तुम्ही भराले बाकीच्या. तुम्ही घ्या दर्शन घ्या लगेच पाया पडा. हा ठेव ठेव पाया पडा. कोणतं हे विहिरीत टाकायचं. दिवा घ्याय हे विहिरीत टाकायचं ना. हळदी कुंकू सोयाबीन ही लावा सगळ्यांना. लागला दिवा. लावलं का विहिरीला? हो टाकलं. पडू त्या आता टाळ ते टाळ सगळ्यांनी आपापली घेतली का? चला असं पूजा करा. सगळे आणल्यामुळे छान झाले पसरट. आवाज फवारायचा यायलाय. लिंबा आणि होता. हो हे गोपा पाना नाही टाकलं. लावा आता तुम्ही बापा पाया. आता लगेच दिये लावला का? हे अडका आता इथं बसा. आता दिये लावला का कशाला बांधा. बांधा लागेल. हा वर बुकाड हे आरती एक टाका. सगळ्यात
म्हणलं हिर बांधली तशी महाराज ते आसराची पूजा केली नाही. तिसरी विहीर आहे. काढली ना 5-6 वर्ष झालं. आणि हे आमच्या पोलीसवाल्याची पुतण्याची. पाणी आहे याला पण. मोहरीचे झाडच किती आलेत मंडळी. आम्ही पुतण्याच्या विहिरीवर आलो तर आसराची पूजा करायला. आणि इकडं पास सगळीकडं हरभर पेरलेलं आहे. मस्त खायला आलेलं आहे. पाशिमा ते आटव तिकडं उभा केलेला आहे थोडं रोडच्या कडेला. ते पण आमच्या शेताचा रस्ता एकदम असा फुटफुट आहे. मात्या कारण आता उन्हाळा सुरू झालेला आहे. चला आता आम्ही घरी चालू पूजा करू. आणि हे आमच्या ऑटोचा ड्रायव्हर आणि हा कंडक्टर बसलेले सर्व पॅसेंजर. पैसे लगेच काढून ठेवावर उतरताना बर का. नवरी हे बघा, हे नवरी बाई बघू हिमालय पावडरला थोडी